हा पंखा फिरतोय, पण यातलं खास काय आहे शेवटपर्यंत नक्की बघा. जय श्रीराम पब्लिक सर्वायवर आपण शिंगणापूरच्या लास्ट पार्ट मध्ये आपण एक्झिट घेतली होती. नंतर मग आपण आलो होतो शॉपिंग करायला आणि तिकडे आल्यानंतर आपण सगळ्यात पहिले एवढ्या साऱ्या अंगठ्या, मग पाहिलं आपण जापनीज चक्कू आणि इकडे एक मनीमाऊ झोपलेली होती. तिथेच आपल्याला तशी टायटॅनिकची 101वी कॉपी. तेवढा तिथे माझ्या भावाचा हा पराक्रम चालू झाला. आपल्याला तर इथे डायरेक्ट पुष्पभाऊंचा खजिना सापडला होता. आपली खरेदी झाल्यानंतर आपण जेवणासाठी निघालो होतो आणि थोड्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला एक हॉटेल मिळालेलं होतं आणि तिथे आपण घेतली मस्त की मिसळ पाव. जेवण झाल्यानंतर माझ्या भावांनी त्याच्यासाठी मिरिंडा घेतला होता आणि तो तर काय आपल्याला देत नव्हता, म्हणून आपण थोडं पुढं स्पॉट आल्यानंतर आपण मस्त की उसाचा रस घेतला आपल्यासाठी प्यायला. आणि इथे सुद्धा माझ्या भावाची डोक्यावरती अशी मस्ती चालू झाली. मग आपण निघालो होतो आपल्या नेक्स्ट लोकेशन वरती, ते म्हणजे कोल्हार श्री भगवती देवी मंदिर. मग काय आपण आपल्या भावासोबत चाललो होतो देवीच्या दर्शनासाठी. नंतर माझ्या भावाने नारळ फोडून घेतलं. आता आपण चप्पल काढली ती म्हणजे कशी एक इकडं एक तिकडं. आता मग काय आपण चाललो होतो देवीच्या दर्शनासाठी. मग काय पटकन दर्शन वगैरे घेतलं. देवीच्या दर्शन झाल्यानंतर आपण मंदिरात बसलो होतो आणि इथे एवढा मोठा पंखा काय करत असेल तुम्हाला जर माहिती असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. देवीच्या मंदिरात खूप चांगलं वाटत होतं म्हणून आपण थोडं देवीच्या मंदिरात बसलो होतो. आणि हा पब्लिक तुम्हाला पण आपल्या ब्लॉग्स आवडत असेल तर आताच आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण सगळ्यांना बाय.